नमस्कार, सुप्रभात. माझ्या सगळ्या यूट्यूबच्या मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार. आपण कुठलाही शुभकार्य जेव्हा करतो ना, तर शुभकार्याप्रसंगी आपण काय करतो, सगळ्यात आठवतो ते आपले देवदेवता. त्यांच्या आशीर्वादाने आपण कोणत्याही गोष्टीची, नव्या गोष्टींची सुरुवात करतो. तर अशीच एक देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी आता माझ्या मुलीचं लग्न झालं आहे 27 एप्रिलला. तर त्यामुळे माझे जे जावई म्हणजे माझा मुलगा आणि माझी मुलगी यांना घेऊन मी आता जेजुरीला नमस्काराला निघाली आहे. तर चला तुम्ही पण माझ्यासोबत नमस्काराला, कारण म्हणतात ना सगळ्यांचं भलं झालं पाहिजे. आता माझ्यासोबत राहा आणि चला जेजुरीला. तर अशा तऱ्हेने आमचा हा प्रवास आता सुरू झाला आहे खंडोबारायाच्या दर्शनासाठी. तर सगळ्यांचं भलं हो. तर सगळ्यांनी म्हणा चांग भलं. ए थांबा. आता इथे आम्ही आपल्या मल्हाराला, जे आपले खंडेराय आहे त्यांसाठी भंडारा उधळायचा असतो. तर ते भंडारा घेण्यासाठी या दुकानामध्ये आलेलं आहे आम्ही. अशा प्रकारे इथे अशी पिशवी, याच्यामध्ये सगळं वाटी आणि भंडारा घ्यावा लागतो. वाटी हेच तर आपण भंडाराच हे करतो ना. हां चला तुळजा ते तुळजा चला. ए हार घ्यायचा, हार वगैरे घ्यायचंय का? आता निघालोय आम्ही आमच्या खंडोबारायाकडे. हा त्यांचा मार्ग जाण्याचा. दिसतंय का इथनं? हो बघितलं मी. अगं ते हे मंदिरापाशी लुटणारे जास्त असतात, माहिती आहे का? म्हणजे बिझनेस केलाय, जिकडे तिकडे बिझनेस करून ठेवलाय. हा ना, मग अगं बिझनेस आहे हा सगळा. म्हणजे आपल्या लोकांच्या भावना जोडलेल्या आहे, त्या ठिकाणी बिझनेस होतोच. हे बघा, हे आहे, दिसतंय तुम्हाला? हे गडावर इथे बसले वरती जाऊन. आणि हा आमचा नवरदेव. आमचा नवरदेव. ही नवरी आणि तिचे पप्पा आणि ही तिची मम्मी. हा घेतला होता. हा ह्या फळाचा हे घेऊन घे. हे घ्यायचंय का? घेतलंय का? हे घेऊन घे. घेतलंय का? घेतलंय वाटतं. मोबाईल तुमची व्यवस्थित ठेवा बरं. ए माझ्याजवळ देऊन दे, माझ्या पर्समध्ये. नाही
हे बघा आलोय गडाच्या पायरीशी. माळसा माहिती आहे ना तुम्हाला कोण आहे तर? माळसा ही खंडोबारायाची धर्मपत्नी. हा चला इथे आपण जेव्हा खंडोबारायाच्या इथे गड चढायला लागतो त्याच्या आधी हे जे नंदी आहे त्यांचे वाहन, त्यांना आधी खंडारा आपल्याला वाहावा लागतो, कारण महादेवाचा नंदी. म्हणजे पाय पडली का? समाधान द्या, कुटुंबाचं रक्षण करा, कामाधंद्यात द्या. पुढच्या वेळेस किती पाहिजे मी क्लचर लावते केसांना. नमस्कार करू द्या. इथे अशी प्रथा आहे की नवीन लग्न झालेल्या नवरदेवाने आपल्या नवरीला उचलून 5 पायऱ्या वरती आणावं, आणि यांनी 5 नाही त्यापेक्षा जास्त आणलेलं आहे. हा आशीर्वाद असतो इथे, प्रथा ही करावीच लागते पूर्ण. दम लागला हे बघा. अजून जायचं इथे शॉर्टमध्ये सगळ्या पायऱ्या असतात. हे बघा चलो दम लागतोय, पायऱ्या खूप आहे, तरी चेहऱ्यावर स्माईल देऊन आम्ही चढतोय. हे बघा अजून बघा यायचंय खूप, अजून खूप वरती आहे सगळं दिसतंय. वरती जायचं ना, चला. थोडंसं राहिलेलं आहे, थोड्या 15 मिनिटांमध्ये वरती चढू. सगळे सोबत आलो मी, पण गरमीमुळे दमछाक क्षारामुळे सगळेजण मागे पुढे झाली आहेत. वरती पण अशा प्रमाणात सगळी दुकानं लागली आहेत.
इथे वरती सगळ्यात वरती आलो आम्ही. तिथे चपला स्टँड आहे 2-3 ठिकाणी, पण सगळ्यात वरती चपला स्टँड आहे. ते चपला खायची. आपल्या खंडोबा राहायला भेटायला जायचं. दादा काय रे आम्ही आधीच पोचलो इथे फास्टमध्ये. आता आमच्या घरचे दाखवत तुम्हाला. दमलेले थकलेले चेहरे. हे बघा, हे आमचे हिरो. पाणी पाणी घ्या पहिले, सगळे पाणी, थोडं पाणी घ्या पहिले. फायनली पोचलो एकदाच. सोपं नाही महादेवाच्या भेटीला आहे ना. कोटेड कोट जय मल्हार. जसं त्याच्या पायथ्यापाशी आलो बघा, किती शांतता वाटते. मनाला थंडावा, शरीराला शांतता, असा आपला खंडोबा राया. पायऱ्या इथे खूप उंच आहेत. शेवटी जास्त परीक्षा आहे. ताई थोडा साईड देता का? मला म्हणला सगळीकडे आपलं काय अभिषेक काय काय समजू. अभिषेक नसेल करायचा, गाभाऱ्यात देवाला जाऊन दर्शन करून चढी भरली जायला. सगळे पोचले आम्ही इथे. आता दर्शन घेणार आहे इथे. ठीक आहे, आतमध्ये बघा तिथे उधळण सुरू आहे सगळी. काय म्हणते? त्याला भंडारा म्हणतात. हा जाऊन काय करू जर काय दिलंस नसेल तर काय अगं इथे बस. इथे इथे सना इथे इकडे या. बरं बस सही इकडे बघा. ठीक आहे, तिकडे वरती बसते. बस एनर्जी डाऊन जाते त्याच्यापेक्षा मम्मी कसं काय चालू आहे. माझं खूप सुंदर असं दर्शन झालेलं आहे. आता इथे पूजा करायची. आता यथासांग पूजा झालेली आहे. इथले जे पंडित होते त्यांनी खूप छान आम्हाला दर्शन करवलं. गाभाऱ्यामध्ये जाऊन आम्ही चक्क डोळ्यांनी आमच्या खंडोबा रायांना बघितलं.
मागे मागे येऊ नका, मागे पाहू नका, मागे पाहू नका, इकडे या. त्यांनी सांगितलं आहे की दर्शन झाल्यानंतर जेव्हा प्रदक्षिणा पूर्ण करायची आहे तेव्हा कोणीही मागे वळून जायचं, प्रदक्षिणा पूर्ण करेपर्यंत मागे वळून बघायचं नाही आहे. त्यामुळे आम्ही सगळं असं ओढत होतो की मागे वळून बघायचं नाही आहे. आता सगळे आम्ही प्रदक्षिणा घालतोय, नंतर मग आम्हाला भंडारा उधळायचा आहे आणि आम्ही खंडोबारायांचा भंडारा आता त्यांच्या समोर उधळणार आहे. आणि खूप आनंद होत आहे आज, कारण आमचे कुळाचे कुळदेवी तुळजाभवानी आणि कुळदैवत आहे खंडोबाराया. त्यामुळे खंडोबारायांना पहिले दर्शन करायला हे बघा. आधी प्रदक्षिणा पूर्ण करते आणि नंतर मग उधळण करते. सोबत राहा असेच सुप्रिया सोबत. ए उधळा उधळा उधळा. आणि जय एडकोट एडकोट जय मल्हार. आता मी उधळ करण्याशी संपर्क साधावा. नारायण मुदळे व आदित्य बडवे वय वर्ष 6 ही 2 मुले हरवलेली आहेत. कोणाला आढळल्यास सापडल्यास देवसंस्थान करण्याशी संपर्क साधावा. अशा तऱ्हेने खूप शांततेने खंडोबारायांचं दर्शन झालेलं आहे. आणि आता दर्शन वगैरे घेऊन आता आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरू करतोय. खूप छान वाटलं, आजचा दिवस खूप सफळ संपूर्ण झाल्यासारखं वाटतोय. ते बघा, इकडे चढायला जेवढं ताकद लागते ना, दम लागतो, तेवढं उतरायला अगदी सोपं आणि सुकर आहे. मी आणि माझी फॅमिली आज खूप एन्जॉय केला आजचा हा देवदर्शनाचा प्रवास. हे बघ, इथे प्रसाद ना इतका मस्त ठेवला आहे. कलाकंद आहे, पेढे आहे, कंदी पेढे, कलाकंद. तोंडाला ना पाणी सुटतं अगदी बघून. मी पण घेतलेलं आहे सोबत. आपला महाराष्ट्र, आपला भारत हा विविध रूपाने नटलेला आणि भक्तिमय वातावरणात असलेला आपला देश आहे. त्यामुळे इथे लोक जे आहेत एकमेकांना जुडलेली आहे वेगवेगळ्या परंपरेने, धार्मिक कार्याने सगळे संघटित होतात आणि जुळून राहतात. त्यामुळे भारतासारखा देश कोणताच नाही. हे वरचं वातावरण बघा, हे वरतून असं दिसतंय. आम्ही आता उतरतोय. शॉपिंग करायची आहे, शॉपिंग करू शकता. छान वेगवेगळ्या तुम्हाला इथे हे बघा असं सगळं मिळतं तुम्हाला. काय झालं असं ना बेटा, हळूहळू चल, हळू बेटा. पाय स्लिप होतात इथे, उतरताना स्लिप होतात. बरं सुनीता, उतरताना स्लिप. हां ये. उतर तू हळूहळू, मी तुझ्या मागे बघते. तिरपं चालायचं म्हणजे हे होत नाही.
छोटे पाय. त्या सगळ्याच्या आपण मंदिरात प्रवेश करतो ना. ये ये इकडनं धरून ये सुनीता साईडला. बघ काय नाही होत. बघा गाईज मी पडली गाईज. मला खूप लागलं कोणाचं बानुबाईचं मंदिर आहे इकडे. या बानुबाईच्या मंदिराला नमस्कार करा. हे इथे बानुबाईचं मंदिर आहे. अरे नाही म्हणणं का चला डाव्या हाताची पुढे जा जोडीने पाया पडा पुढच्या वर्षी तुमची मेंढर घेऊन या नाही फोटो नाही काढते. हे आहेत आपले छत्रपती शिवाजी महाराज. खूप सुंदर मूर्ती आहे. तर आम्ही एक मूर्ती घेतली आहे, त्यांना पॅक करायला लावली आहे. ही मूर्ती आता घरी घेऊन जाणार आहे मी शिवाजी महाराजांची. खूप सुंदर इथे मूर्ती आहे बघा. इथे विठ्ठल रखुमाई आहे आणि हे बघा तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज असं होते. किती सुंदर हे बघ त्यांचं. ही सुंदर मूर्ती आहे बघा. तुम्हाला छोटे खाणी लागतात, छोटे पण आहेत इथे. अगदी छोटे छोटे देवाऱ्यात ठेवायला वगैरे लागते. गणपती आहे, स्वामी समर्थ आहे, दत्त आहे. आता मूर्ती घेतली मी व्यवस्थित परवडली मला. मला सांगा नाही बरोबर. आता अशाप्रमाणे आमचा मस्तपैकी दर्शनाचा कार्यक्रम आटोपलेला आहे आणि परत आमची परतीची वाळ पुण्याकडे. आणि मजा पण आली आहे. पण एप्रिल महिन्याचं तापतं ऊन, पण त्यामध्ये मजा पण वेगळी येते. आता सगळं झालेलं आहे, आटोपलेलं आहे. देवपूजा झाली आहे. आता पेटपूजेचा कार्यक्रम करणार आहोत आम्ही. पेटपूजा मस्त निवांतपणे आणि नंतर मग आम्ही समोर जाणार आहे. माझा व्हिडिओ जो असतो, माझे व्हिडिओ जे असतात आपल्यापर्यंत पोहोचतात, त्याला कुठल्याही प्रकारे मी ड्रामॅटिक किंवा कुठल्याही प्रकारे एडिटिंग वगैरे केलेलं नसतं. जसं आहे, जसं तुम्ही लाईव्ह जगते आहे तसेच व्हिडिओ तुमच्यासमोर मी प्रेझेंट करते. त्यामुळे प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि वाढवा जरा माझी. ठीक आहे, काळजी घ्या. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रवासासोबत माझ्या. कारण माझे शक्यतोवर सगळे व्हिडिओ प्रवासाचे असतात. तर त्यामुळे नव्याने जेव्हा माझा कुठला प्रवास सुरू होईल तर आपण नेहमी सोबत राहाल अशी आशा करते. आणि काळजी घ्या. बाय, टेक केअर.